नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीसाठी कसा असेल येणारा एप्रिल महिना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मिथुन राशीच्या लोकांसोबत कोणत्या घटना एप्रिलमध्ये घडणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याआधी जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, नोकरी, लग्न, घरातील ताण तणाव या संबंधित काही अडचणी समस्या असतील, याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल की पत्रिकामध्ये कोणते दोष तर नाही ना, म्हणजे हे काही जे होतंय ते पत्रिकेमुळे तर होत नाही ना, हे सगळं जाणून घ्या. दोष असतील तर त्या दोषवर कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्यात याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देऊ. या सगळ्या माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही पुढील प्रक्रिया तुम्हाला समजवू, तुमची पत्रिका बघू, दोष असतील तर योग्य मार्गदर्शन करू, पुढे कसं जायचं याबद्दल सांगू, उपाय देऊ, सेवा देऊ. खूप मोठे होम हवन किंवा शांती करण्याची गरज नसते. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये छोटे मोठे उपाय आणि सेवा करून यातून मुक्तता मिळवू शकतात. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे. हा महिना तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि थोडा अनप्रेडिक्टेबल राहणार आहे, कारण अनेक ग्रह तुमच्या इन्कम, करिअर आणि सोशल लाईफवर थेट प्रभाव टाकणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया ग्रहस्थिती आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये सूर्य सुरुवातीला तुमच्या 10व्या भावात आणि 14 एप्रिल नंतर 11व्या भावात येईल. मंगळ पहिल्या भावात, जो की तुमची एनर्जी आणि तुमचा राग, अग्रेशन सुद्धा वाढवणार आहे. बुध 10व्या भावात, शुक्र 11व्या भावात, गुरु 12व्या भावात, शनी 9व्या भावात, राहू 10व्या भावात, केतू 4थ्या भावात. हा महिना या सगळ्या ग्रहांच्या हालचालीमुळे करिअरसाठी पॉवरफुल आहे, पण अनप्रेडिक्टेबल आहे. राहू 10व्या भावात, अचानक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील. जॉब चेंज सुद्धा होऊ शकते. काहींना प्रमोशन मिळू शकतो, काहींना कन्फ्युजन आणि इनस्टेबिलिटी जाणवेल. मंगळ पहिल्या भावात, कॉन्फिडन्स वाढवेल, लीडरशिप क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, पण योग्य डिसिजन घेणं गरजेचं आहे. ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर राहणं गरजेचं आहे. जे बिझनेस करतात त्या लोकांसाठी नेटवर्किंगचा खूप फायदा होईल. ऑनलाईन वर्क, कम्युनिकेशन बेस कामात ग्रोथ मिळेल. मित्रांनो, शुक्र 11व्या भावात असल्यामुळे इन्कम खूप जास्त वाढणार आहे. मल्टिपल इन्कम सोर्स तयार होऊ शकतात, पण गुरु 12व्या भावात खर्च वाढवतो. ट्रॅव्हल किंवा लक्झरी लाईफवर पैसे जाऊ शकतात. सल्ला काय, तर बजेट प्लॅनिंग करा, सेव्हिंग मेंटेन करा. लव्ह लाईफ एक्साइटिंग राहील. नवीन रिलेशनशिप सुरू होण्याची शक्यता आहे, पण केतू 4थ्या भावात असल्याने इमोशनल डिस्कनेक्ट होऊ शकतो. पार्टनरला इग्नोर करू नका. जर मॅरिड असाल तर घरात थोडा ताण तणाव येऊ शकतो. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. मंगळ पहिल्या भावात असल्यामुळे एनर्जी हाय असेल, पण एंगर इश्यू राहील, स्ट्रेस वाढेल. तुम्ही लक्ष द्यायचं आहे बीपी, डोकंदुखी आणि रात्रच्या झोपेकडे. उपाय काय आहेत, तर फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा, मेडिटेशन सुरू करा. तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत 4, 8, 13, 17, 22, 30 एप्रिल महिन्याचे. आणि उपाय काय करायचे, तर रोज सूर्याला पाणी अर्पण करायचं आणि 21 वेळेस देवघरासमोर बसून ओम बुधाय नमः, ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करायचा. एकूणच एप्रिल 2026 मध्ये मिथुन राशीसाठी ऑपॉर्च्युनिटीज, नेटवर्किंग आणि ग्रोथ घेऊन येणार आहे, पण इमोशनल बॅलन्स आणि फायनान्शियल कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे संपूर्ण एप्रिल महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती राशी भविष्य कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.